हॅलो मेट्स. हा एक नेहमीच क्वेश्चन पडतो की सर मला करिअर स्टार्ट करायचं आहे, पण चांगलं इन्स्टिट्यूट कसं ओळखायचं जेणेकरून मी एकदा माझं ट्रेनिंग स्टार्ट केलं की मला जॉब भेटला पाहिजे आणि माझं करिअर बिल्ड झालं पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ आपला त्यासाठीच असणार आहे. तशी जेव्हा कधी तुम्ही इन्स्टिट्यूट चेक करणार आहे, तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असाल, पास आउट असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल्स असणार आहे, राईट. तर फर्स्ट जी थिंग आहे ते तुम्हाला त्यांचं कोर्स करिक्युलम चेक करायचं आहे. तर आपण फक्त फुल स्टॅक जावा डेव्हलपरचं नाही पाहणार. फॉर ऑल आय टी ट्रेनिंग लाईक पायथन, PHP, .NET, whatever you are like seeking the opportunities, राईट. येस. तर सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला, ती जी कोणती इन्स्टिट्यूट असेल त्यांची वेबसाईट तुम्हाला चेक करायची आहे. आणि वेबसाईटवर तुम्ही गेलात की तुम्हाला सिलेबस भेटतो. तर सिलेबस कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, तो सिलेबस अपडेटेड आहे की नाही. आता एक्झाम्पल्स तुम्हाला सांगायचं झालं की आपल्या फुल स्टॅक जावा डेव्हलपरमध्ये जसं की आपलं जावाचं 25 व्हर्जन आहे, स्प्रिंग बूट 4 व्हर्जन आहे, राईट. तर हा पूर्ण सिलेबस त्यांनी अपडेट केला आहे की नाही, कारण ऑलवेज जे चांगले इन्स्टिट्यूट असतात ते त्यांचा फोकस पूर्णपणे सिलेबस अपग्रेडेशनवरती असतो ॲक्च्युली. कारण जर त्यांनी अपडेटेड सिलेबस दिला तरच त्यांचे कॅन्डिडेट्स मार्केटमध्ये सक्सेस होणार आहे, करेक्ट. येस. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जर फुल स्टॅक तुम्ही चेक करतायत तर जावा कोर जावा असायला पाहिजे सिलेबसमध्ये. नंतर स्प्रिंग बूट फॉर कंट्रोलर लेअर, डेटाचे API फॉर पर्सिस्टन्स, स्प्रिंग सिक्युरिटी आणि मायक्रोसर्व्हिसेस आर्किटेक्चर लेअर, राईट. आणि फ्रंट एंड रिॲक्टचेस असायला पाहिजे. आणि टूल वाईज देर आर लॉट्स ऑफ टूल्स अवेलेबल, करेक्ट. बट ॲटलीस्ट हा बेसिक एक सिलेबस तुम्हाला तिथे भेटला पाहिजे, विथ व्हर्जन त्याने द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की हा सिलेबस आहे तो अपडेटेड आहे. कारण बरेचसे ट्रेनिंग सेंटर मी पाहिलेत ॲक्च्युली, एकदम फक्त कोर जावा देतात, ॲडव्हान्स जावा देतात. आज पण ते स्प्रिंग बूट आणि आपाचे कापका किंवा मायक्रोसॉफ्ट शिकवत पण नाही आहे. मग त्या ठिकाणी काय होतं, कॅन्डिडेट्स ते इन्स्टिट्यूट जॉईन करतात, पण लेटेस्ट त्यांना शिकायला भेटत नसल्यामुळे त्यांचं प्लेसमेंट होत नाही ॲक्च्युली, राईट. त्यामुळे ते मुलं फसले जातात तिथे. तर हा फर्स्ट पॉईंट आहे. तर जे कोणतं इन्स्टिट्यूट तुम्ही पुण्यामध्ये येऊन जॉईन करतायत तर त्यांचा सिलेबस तुम्हाला हा अपडेटेड भेटला पाहिजे. सिलेबस कॉपी जर भेटली तुम्हाला अपडेटेड तरच तुम्ही जॉईन करा. तर आय विल रिकमेंड तुम्ही ॲटलीस्ट 4 ते 5 इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेबस कम्पेअर करायला पाहिजे आणि मग तुम्ही तुमचं डिसिजन फायनल घ्यायला पाहिजे. तर इम्पॉर्टंट काय आहे, फक्त थिअरी करून उपयोग नाही आहे, तर आपलं काय आहे प्रॅक्टिकल आणि इंडस्ट्रियल ओरिएंटेड ट्रेनिंग असायला पाहिजे. तर नेक्स्ट आपण चेक करतो ॲक्च्युली त्या इन्स्टिट्यूटसाठी जो कोणी ट्रेनर असणार आहे त्याचा एक्सपिरियन्स काय आहे. कारण ट्रेनरचा फक्त हा थिअरी एक्सपिरियन्स नको आहे, त्यांचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स म्हणजे काय की त्यांनी प्रॅक्टिकल प्रोडक्ट्सवरती काम केलेलं पाहिजे. आता बहुतांश जे मुलं मला भेटतात ॲक्च्युली की सर मला जॉब काय भेटला नाही, कारण आमच्या ट्रेनरकडे स्किल नव्हतं. कारण त्यांनी आम्हाला ॲडव्हान्स लेवलला मायक्रो सर्व्हिसेस, आपाचे कापका, डॉकर, क्युबरनेटिस हे शिकवलंच नाही, किंवा रिॲक्ट आम्हाला शिकवलंच नाही, फक्त बॅकएंड शिकवलं किंवा अँग्युलर शिकवलं. तर माझं म्हणणं हेच आहे, सध्या मार्केटमध्ये जी डिमांड आहे, जावा आपल्या डिमांडमध्ये आहेच, पण स्प्रिंग बूट तुम्हाला आलं पाहिजे, मायक्रो सर्व्हिस आलं पाहिजे, तुम्हाला रिॲक्ट पण आलं पाहिजे, करेक्ट. तर फक्त थिअरी करून उपयोग नाही आहे किंवा फक्त बेसिक करून उपयोग नाही आहे, तुम्हाला ॲडव्हान्स लेवलला गेलंच पाहिजे. आजकाल जर तुम्ही पाहायला गेलात काही मिड लेवल स्टार्टअप्स तर फ्रेशरकडनं पण एक्सपेक्ट करतात की त्यांना स्प्रिंग बूट आणि त्यांना रिॲक्ट जे आलंच पाहिजे, करेक्ट. तर तुम्हाला जो कोणी ट्रेनर शिकवणार ॲक्च्युली तर त्याची प्रोफाईल तुम्हाला चेक करायची. आणि ऑलमोस्ट ऑल कॉर्पोरेट्स वाट एव्हर ट्रेनर्स, राईट, दे अवेलेबल ऑन लिंक्डइन. तुम्ही त्यांचं लिंक्डइनला पण स्किल सेट तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला बेस्ट अँड बेस्ट मला ट्रेनर सर्च करता येईल त्याच्यामध्ये, राईट. आणि जेव्हा कधी तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करता आणि तिथं काउन्सिलर असणार आहे, मोस्टली फिमेल कॅन्डिडेट्सचं काउन्सिलिंग वर्क करतात ॲक्च्युली, तर तुम्हाला ते पण चेक करायचं ना की ट्रेनरची प्रोफाईल तुम्ही आम्हाला दाखवू शकता का. मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल त्या ट्रेनरनी इंडस्ट्रीमध्ये किती वर्ष काम केलेले, काय काय प्रोजेक्ट्स त्यांनी हँडल केलेले आहेत ॲक्च्युली, राईट. येस. आणि जर त्यांचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स असेल किंवा लाईव्ह प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं असेल तरच तुम्ही ते जॉईन करू शकता. आता रिसेंटली असं एक कॅन्डिडेट्स मला भेटला होता की सर एका इन्स्टिट्यूटमध्ये मी क्लास करतो आहे पुण्यामध्ये, पण जो ट्रेनर आहे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काहीच काम केलेलं नाही आहे, त्यांना जस्ट लाईक जॉब भेटला नाही म्हणून त्यांनी ते इन्स्टिट्यूट जॉईन केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी जर त्यांनी लाईव्ह प्रोजेक्टवर कामच केलेलं नाही तर तुम्हाला थिअरी शिकवणार, राईट. जर त्यांनी त्यांचे पर्सनल प्रोजेक्ट्स काही बनवले असतील तरी पण ओके, तुम्ही पुढे गो हेड करू शकता. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ऑलमोस्ट प्रत्येक इन्स्टिट्यूट यूट्यूबला पण अवेलेबल आहे. यूट्यूबला फक्त थिअरी सेशन देऊन चालणार नाही आहे, तुम्हाला त्यांचे प्रॅक्टिकल सेशन्स पण चेक करायचे, त्यांनी काही प्रोजेक्ट्सवरती वर्कआउट केले, गिटअपचे काही प्रोजेक्ट्स आहेत का त्यांचे, त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट होऊन पुढे मूव्ह ऑन करू शकता. इन शॉर्ट मला हेच सांगायचं आहे की जो कोणी ट्रेनर असणार आहे तर त्यांचे प्रोफाईल तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला इन्स्टिट्यूट ओनर नाही, तुम्हाला ट्रेनर शिकवणार आहे, जे काही शिकवणार आहे ते, राईट, ह्या IT ट्रेनिंगमध्ये. आणि जर गुड ट्रेनर असेल तो ऑलवेज तुम्हाला करेक्ट डायरेक्शनीच सोल्युशन्स देईल, जेणेकरून तुमचा टाईम थोडासा सेव्ह होईल आणि तुम्ही फास्ट तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ करू शकता. तर यामध्ये मला हे पण सांगायचं आहे, जे काही स्टुडंट्स ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत तर त्यांना ॲडव्हान्स लेवलला ट्रेनिंग पाहिजे असतं ॲक्च्युली. त्यासाठी आपण आपल्याकडे पण लाईक फुल स्टॅकमध्ये रिअल टाईम प्रोजेक्ट्स असतात ॲक्च्युली, तुम्हाला क्लायंट्सवरती पण वर्क करायला भेटेल, जेणेकरून तुमचं करिअर पुढे बिल्डअप होईल. तर आपण पुढे मूव्ह ऑन करूत ॲक्च्युली.
यामध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिकल ट्रेनिंग भेटणं गरजेचं आहे. कारण तुमचं ऑलमोस्ट कॉलेज लाईफ झालेलं असतं राईट. कॉलेजमध्ये मोस्टली काय असतं, थिअरी असतं. कॉलेज आणि इंडस्ट्रीचा गॅप हा कधीच फिल होऊ शकत नाही. आय ॲग्री विथ दिस पॉईंट्स. का होऊ शकत नाही? कारण कॉलेजमध्ये तेवढे एक्सपर्टीज तुम्हाला भेटणार नाही, एन्व्हायरमेंट्स तुम्हाला तेवढे भेटणार नाही, कारण ते तुम्हाला एक्झाम द्यावं लागतात, थिअरी सब्जेक्ट असतात मोस्टली. पण कॉर्पोरेटमध्ये एकदा तुम्ही आलात की तुम्हाला प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली. कारण तुम्ही जर आउटपुट दिलं तरच पुढे तुमचं शोकेस होणार आहे राईट. येस. आणि ते सेकंड चान्स नाही आहे आपल्या करिअरमध्ये की आपण सॉरी की आपण परत वर्कआउट करू शकतो. तर इम्पॉर्टंट हेच आहे की प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. कारण मी बहुतांश इन्स्टिट्यूट पाहिल्यात की स्लाईड ओपन करतात, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि स्लाईड शो करतात. इट्स नॉट दी गुड आयडिया ॲक्च्युली. माझं हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटचं डेमो अटेंड करशाल त्यावेळेस त्यांनी तुम्हाला रिअल टाईम शिकवलं पाहिजे की जे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असायला पाहिजे. ठीक आहे. आणि ॲटलिस्ट तुमचे असेसमेंट पण व्हायला पाहिजे. इवन तुमच्याकडून प्रोजेक्ट्स पण करून घेतले पाहिजे. आणि मोस्टली प्रेफर करा की असे इन्स्टिट्यूट जे की तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला चान्स देतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, एवढं लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला कोड विचारतात, नाही की थिअरी. ओके. येस. आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, मोस्टली स्टुडंट्सचा हा क्वेश्चन असतो, सर प्लेसमेंट सपोर्ट कसा आहे ॲक्च्युली मार्केटमध्ये राईट. तर बऱ्याचशा इन्स्टिट्यूट तुम्हाला सांगतील ऑन पेपर लाईक 100% जॉब गॅरंटी आहे. गॅरंटी हा नावाचा प्रकार नाही या वर्ल्डमध्ये, इन शॉर्ट सांगायचं झालं तर. आणि बॅकडोर एंट्री नावाचा प्रकार पण नाही आय टीमध्ये की आपण कुणाला तर पैसे देऊ आणि आपल्याला जॉब लागेल. तर हा सिनॅरिओ कधीच नाही आहे, नव्हता पण आणि नाही पण आहे. त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवा की गॅरंटी आणि बॅकडोर एंट्री कुठेच वर्कआउट होत नाही. तर महत्त्वाचं हे की तुमच्यामध्ये कॅलिबर पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस इज दी सक्सेस की. म्हणजे प्रॅक्टिस जर तुम्ही केलं प्रॅक्टिकल तरच तुम्हाला पुढे सक्सेस भेटणार ॲक्च्युली. तर प्लेसमेंट सपोर्टसाठी काय तुम्हाला विचारायचं आहे ॲक्च्युली की त्यांच्या प्रॉमिसवरती विश्वास ठेवून चालणार नाही. आज पण आपण एखाद्या कॉलेजमध्ये जर व्हिजिट केलं तर कॉलेजच्या गेटवरच कमीत कमी 500 किंवा 1000 मुलांचे फोटो लागलेले असतात. ते फक्त शोबाजी असते. या शोबाजीला अजिबात फसायचं नाही आपल्याला. किंवा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलात, इवन पुण्यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला, भरपूर ट्रेनिंग सेंटर्स आहेत. तुम्ही एंट्री मारले की त्यांचं रिसेप्शन्स डेस्कच असतं ॲक्च्युली, आमचे एवढे एवढे मुलं प्ले झालेले आहेत राईट. फोटो वगैरे पण असतात याच्यामध्ये करेक्ट. ते फोटो कुठले पण टाकतात ते लोक, प्रिव्हियस बॅचचे पण असतात, कोणते पण असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं ते फोटो पाहून तुम्हाला अजिबात म्हणजे बळी पडायचं नाही आहे. इम्पॉर्टंट गोष्ट हेच आहे की प्लेसमेंट सपोर्टसाठी तुम्हाला त्यांनी चांगलं शिकवलं पाहिजे. यू आर वेल प्रिपेअर्ड विथ द प्रोजेक्ट्स अँड यू आर एबल टू अप्लाय फॉर जॉब राईट. येस. तर हे तुम्हाला वर्कआउट करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि जर प्लेसमेंट सपोर्ट पाहिजेच तुम्हाला तर तुम्ही त्यांच्याकडे ऑन ईमेल तुम्ही ट्रॅक करू शकता ॲक्च्युली. दाखवा तुमची ईमेल किती मुलं प्लेस झालेत ॲक्च्युली. असे फोटो पाहून अजिबात पण तुम्ही विश्वास ठेवू नका. बरेचसे इन्स्टिट्यूट असतात की ते इंस्टाग्राम किंवा लिंक्डइन किंवा यूट्यूबला पण टाकतात आमच्या एवढे मुलं प्लेस झालेत. त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे. जे काही ते तुम्हाला प्रॅक्टिकली वर्कआउट करायचं आहे. असं पण निदर्शनास येतं आपल्या की ते इन्स्टिट्यूट सांगतात की आमच्या एवढ्या कंपन्यांचे टाईप आहेत. एक सांगतो तुम्हाला मी, कोणतीच MNC कंपनी कोणत्या ट्रेनिंग सेंटरची टाईप करत नाही. कारण दे हॅव ओन HR टीम, दे हॅव ओन पोर्टल देअर ॲक्च्युली राईट. दे आर टेकिंग सर्व्हिसेस फ्रॉम लाईक नोकरी, दे आर टेकिंग सर्व्हिसेस फ्रॉम लिंक्डइन. ते त्यांना हायर करतील. इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ते हायर नाही करत डायरेक्टली. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं कोणी सांगितलं की नाही आमचे 500 नाही आमचे 1000 कंपनीचे टाईप आहेत, ते पूर्ण फ्रॉड आणि फेक आहे. ते इम्पॉर्टंट हेच आहे. तर अशा आश्वासनाला तुम्हाला बळी पडायचं नाही आहे. तुमचे पैसे पण सेव्ह होतील, टाईम पण सेव्ह होईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट हे की आता जेव्हा तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट जॉईन करतायत तर तिथले रिव्ह्यू तुम्हाला चेक करायचे आहेत. इवन आता सांगायचं जर झालं तुम्हाला, रिव्ह्यू पण पेड इवन मॅनेज केलेले असतात. तर रिव्ह्यू कसे चांगले चेक करायचे ते तुम्हाला सांगतो मी. रिव्ह्यूमध्ये ऑप्शन्स असतात. जेव्हा तुम्ही एखादं चेक केलं, एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला आपल्याबद्दल, तर तुम्ही फुल स्टॅक जावा डेव्हलपर पुणे टाईप करा, तुम्हाला आपले रिव्ह्यू भेटतील. एकदा की तुम्ही आपल्या रिव्ह्यू केलं तर तुम्हाला 5 स्टार रेटिंग भेटतील. आपले 5 स्टार काय आहे, त्याचं रिझन असं आहे की प्रत्येक स्टुडंट्सला मी स्वतः टच असतो ॲक्च्युली. म्हणजे मी वर्किंग जरी होतो MNCमध्ये पण सायमल्टेनियस मी मुलांना शिकवत पण होतो. कारण ते माझं एक पेशन्स आहे. नॉट ओन्ली इन्स्टिट्यूट आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये की मी डिफरंट कॉलेज कॅम्पसमध्ये पण ट्रेनिंग एक्सपर्टीज दिलेले आहेत ॲक्च्युली कॅन्डिडेटसाठी. कारण ते माझं पेशन आहे, मला मुलांना शिकवायला पण आवडतं राईट. तर मग आपले रिव्ह्यू 5 स्टार का भेटतात त्याच्यामध्ये, तसं रिझन असं आहे की मी प्रत्येक मुलाला टच केल्यामुळं, म्हणजे प्रत्येकाशी मी प्रॉपर गायडन्स केल्यामुळे ते मुलं सक्सेस आहेत. त्यामुळे एक पण रिव्ह्यू निगेटिव्ह नाही आहे. मग आता येऊयात आपण की करेक्ट रिव्ह्यू कसे चेक करायचे ते राईट. तर जेव्हा काही तुम्ही आमचं पण पेज चेक करशाल गुगलवरती, गुगल माय बिझनेसवरती प्रत्येक इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड असतं ॲक्च्युली. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही टाकता त्या इन्स्टिट्यूटचं नाव, तर रिव्ह्यू तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि रिव्ह्यूमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे न्यूवेस्ट. न्यूवेस्ट म्हणजे काय की अपडेटेड तुम्हाला लेटेस्ट रेटिंग पाहायला भेटतील. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते लोवेस्ट.
लोवेस्ट म्हणजे काय असतं, जे अनसॅटिस्फाईड कस्टमर असतात किंवा जे फसलेले मुलं असतात त्या मुलांनी ते रेटिंग टाकलेले असतात. तर तुम्हाला आपल्या पण केसमध्ये न्यूएस्ट, हायेस्ट आणि लोवेस्ट रेटिंग चेक करायचे आहेत. आणि जेव्हा काय तुम्ही लोवेस्ट रेटिंग वाचतात तेव्हा तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटबद्दल खरं समजून जातं. त्यावेळेस तुम्ही अपफ्रंट जो कोणी ओनर किंवा काउन्सिलर असेल तुम्हाला जे गायडन्स करतात, तुम्ही त्यांना पण विचारू शकता की सर मॅडम हा रिव्ह्यू तुमचा लोवेस्ट आहे, त्याचं रिझन काय आहे. जर त्यांनी तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी आन्सर दिले तर तुम्ही गुड टू गो हेड, राईट. येस. फायनल डिसिजन तुमचं आहे. मी सांगणार म्हणून तुम्हाला ते जॉईन नाही करायचं. फायनल डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. कारण ऑलवेज जे गुड इन्स्टिट्यूट असतात त्यांचे रिव्ह्यू चांगलेच असतात ॲक्च्युली. एक दोन असू पण शकतात फेक केलेले मॅनेज, पण बऱ्यापैकी रिव्ह्यू हे गुगलला अप्रूव्ड असतात. ठीक आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट आहे, जे काही चांगले इन्स्टिट्यूट असणार आहेत तर ते यूट्यूबला पण त्यांचे व्हिडिओ टाकतात. त्या यूट्यूबच्या व्हिडिओवरनं तुम्हाला क्वालिटी समजेल त्यांचं प्रॅक्टिकल आहे की नाही. ते फक्त थिअरी जर टाकत असतील स्लाईड शो करून पीपीटी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तर ते इन्स्टिट्यूटमध्ये काय शिकवणार आहे तुम्हाला, राईट. येस. तर त्यांचं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे की नाही हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे, जेव्हा कधी तुम्ही इन्स्टिट्यूटला व्हिजिट करशाल त्यांचे जे कोणी काउन्सिलर असेल त्यांना तुम्हाला हा पॉईंट विचारायचा आहे, तुमच्या ट्रेनरचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांनी किती वर्ष काम केलं इंडस्ट्रीमध्ये, आणि तुमचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते आम्हाला पाहायला भेटतील का. जर त्यांनी तुम्हाला प्रोजेक्ट दाखवले तर तुम्ही गुड टू गो करू शकता. नेक्स्ट, हे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲक्च्युली. रिसेंटली मला असे भरपूर कॉल येतात, कारण आता रिसेंटली मी पण यूट्यूबवरती आहेच, राईट. तर वर्किंग प्रोफेशनल्स कॅन्डिडेट्स असतात. सर आय हॅव लाईक 5 year एक्सपिरियन्स, 7 year एक्सपिरियन्स. आय वर्क विथ दी लाईक MNC अँड आय हॅव दोज टेक स्टॅक लाईक PHP, .NET, Python, बट नाऊ आय वॉन्ट टू मूव हेड विथ दी जावा फुल स्टॅक. तर मग ही जी बॅच तुम्ही चालू करणार आहे तर ह्या बॅचमध्ये आम्हाला फ्रेशरसोबतच शिकवणार आहे का आमची सेपरेट बॅच असणार आहे. तर माझं हे सांगायचं आहे, गुड इन्स्टिट्यूट जो कोणी ओनर असणार आहे ते डिसिजन आले चांगले घेतात. कारण फ्रेशर्सची जी लेवल असते ती फ्रेशर्स लेवल असणार, राईट. त्यांना बेसिकपासून गेलं पाहिजे, फंडामेंटल ऑफ प्रोग्रामिंग. पण एखादं जर वर्किंग प्रोफेशनल असेल तर त्यांना त्या लेवलला जर घेऊन जाणं गरजेचं आहे. तर आपण आपल्याकडे पण फ्रेशरसाठी सेपरेट बॅच असते, जी की ऑन जॉब ट्रेनिंग बोलतो आपण त्याला. आणि जे कोणी वर्किंग प्रोफेशनल त्यासाठी आपली सेपरेट बॅच असते, फास्ट ट्रॅक जॉब बोलतो आपण त्याला, ठीक आहे. तर जे कोणी कॉलेज स्टुडंट्स असणार आहेत तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये जर जात असाल तुम्ही तर कॉलेजमधूनच तुम्हाला जॉब भेटला पाहिजे. आणि जर जॉब तुम्हाला नाही भेटला पुढचे 1-2 वर्ष तुमचे फेल आहेत, कारण तुम्ही ट्रेनिंग सेंटर जॉईन करणार, तिथे पण तुमचा टाईम जाणार आहे ॲक्च्युली, राईट. तर आपलं हे एकमेव म्हणणं आहे की जर तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर आताच तुम्ही अशी तयारी करा की लास्ट इयर तुम्हाला जॉब भेटलाच पाहिजे. त्यासाठी तुम्ही ऑन जॉब ट्रेनिंग पण मॉड्यूल चूज करू शकता. आणि जे कोणी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत तुम्हाला क्वेश्चन्स असतील की सर आम्ही फ्रेशरसोबत असणार आहे का, नाही. आपली सेपरेट बॅच असते वर्किंग प्रोफेशनल्स, कारण वर्किंग प्रोफेशनल जे क्वेश्चन्स असतात ते इंडस्ट्री लेवलचे असतात ॲक्च्युली, आणि त्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन्स पण देणार आहे. ते सेम तुम्ही जर दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणार असाल तर तुम्हाला ते पण चेक करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. आणि महत्त्वाचं काय आहे, तर एखादी बॅच फारच जास्त होत असेल तर डाऊट तेवढे क्लिअर होत नाही. आपले डाऊट पण रिसॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे इम्पॉर्टंट काय की तुम्हाला इंडिव्हिज्युअल अटेन्शन भेटलं पाहिजे. म्हणजे काय थोडक्यात सांगायचं आहे, स्मॉल बॅच इक्वल टू बेटर लर्निंग अँड कॉन्फिडन्स. आता इम्पॉर्टंट गोष्ट हे, तुम्ही कोणत्या पण इन्स्टिट्यूटमध्ये जात असाल, जेव्हा तुम्ही जातात फर्स्ट टाईम तर तुम्हाला त्यांना हे पण विचारायचं आहे काउन्सिलरला की मला डेमो सेशन्स किती भेटणार आहे. चांगले जर इन्स्टिट्यूट असतील तुम्हाला 5 days फ्री डेमो सेशन देतील. ॲटलिस्ट आपण रोस्ट केस पकडूयात, ॲटलिस्ट तुम्हाला 1 ते 2 डेमो सेशन तरी फ्री भेटले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतील आम्ही डेमो सेशन देत नाही, जायचीच गरज नाही तुम्हाला. आणि जर तुम्हाला फर्स्ट डेला सांगितलं त्यांनी की तुम्ही इन्क्वायरी करायला गेलात, आज आमचा एवढा ऑफ चालू आहे, 50% ऑफ चालू आहे, आणि आजच तुम्ही तुमची फी भरा, समजून घ्यायचं की तुम्हाला फसवणार आहे. त्याच्यामुळं अशा इन्स्टिट्यूटमध्ये कधीच पैसे भरवायचे नाहीत. अशी एक्झाम्पल पाहिलेत मी माझ्या करिअरच्या स्टार्टला ॲक्च्युली इन 2015. तर असे काही इन्स्टिट्यूट वाले ओनर होते की आज ते तुमची फी घेणार, दुसऱ्या दिवशी इन्स्टिट्यूट ते बंद करून निघून जायचे डायरेक्टली. त्याच्यामध्ये काय होतं, कॅन्डिडेटचा पर्सनल लॉस जास्त होतो, राईट. तर तुम्हाला ऑलवेज आज देम ॲटलीस्ट आय नीड दी 5 days फ्री डेमो सेशन्स. आणि जर डेमो सेशन त्यांनी तुम्हाला दिले तर डेमो सेशनमध्ये तुमचे काही फ्रेंड्स पण तुम्हाला भेटतील, त्यांचे पण तुम्हाला फीडबॅक, किंवा ओल्ड बॅच स्टुडंट्स पण तुम्हाला फीडबॅक भेटतील. त्या फीडबॅकवर तुम्ही ट्रस्ट होऊन पुढे मूव ऑन करू शकता. तर ऑलवेज डेमो सेशन घ्या, आणि डेमो सेशन पण प्रॅक्टिकल तुम्ही चेक करा. जर फक्त थिअरी देत असेल तर तुम्हाला पुढे जायची गरज नाही. थिअरी तुम्हाला कुठे पण भेटणार आहे. मेन काय इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकल, आणि ते प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला काय भेटलं पाहिजे, सोल्युशन्स. जर एखादा क्वेश्चन्स आपला आला आहे तर आपला टाईम सेव्ह झाला पाहिजे बाय युजिंग सोल्युशन्स, राईट. येस. आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे, फी ट्रान्सपरन्सी. जर तुम्ही एखादा इन्स्टिट्यूट जॉईन करतायत, त्या 5-6 महिन्यांनी सांगतात की नाही आमची फी वाढलेली आहे, तुम्हाला फी जास्त द्यावं लागेल, तर जी काही फी असणार आहे ती क्लिअर कट आधीच तुम्ही फिक्स करून घ्या. हिडन चार्जेस वगैरे काहीच नसणार याच्यामध्ये, ते तुम्हाला क्लिअर कट करून घ्यायचं आहे. किंवा त्यांचे काही टर्म्स कंडिशन असेल ते पण तुम्हाला चेक करायचं आहे. आणि ऑलवेज जे काही प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आहेत ते तुम्हाला सगळं क्लिअर सांगतं ॲक्च्युली, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही या केसमध्ये, ठीक आहे. येस. आणि फायनल ॲडवाईस हेच राहील माझं, IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चूज करणं म्हणजे करिअर डिसिजन आहे, नाही की लाईक
ॲडव्हर्टाइजमेंट डिसिजन. तर टाईम घ्या, कम्पेअर करा, डेमो अटेंड करा आणि ऑलवेज जो कोणी ट्रेनर असणार त्यांची प्रोफाईल तुम्ही चेक करा. जे काही त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत ते लेटेस्ट डिमांडमध्ये आहे की नाही ते चेक करा. सिलेबस त्यांचा अपडेट आहे की नाही ते चेक करा. आणि हे सगळं करून तुम्ही फायनलाइज केलं की मग तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता आणि ते इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला पण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर आजच आपला व्हिडिओ लाईक करा. इवन तुम्ही कमेंट पण करू शकता तुमचे काही क्वेश्चन असेल. आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल. आणि जर तुम्हाला पण आमचं इन्स्टिट्यूट व्हिजिट करायचं असेल तर सॅटर्डे तुम्हाला नक्कीच मी टाईम देईल बेस्ट लेवल. असं नाही का तुम्ही व्हिजिट करणार तुम्ही आज जॉईन करणार आहे. जॉईन कराल नाही कराल ती पुढची गोष्ट आहे ॲक्च्युली. पण तुमच्या करिअरसाठी नक्कीच मी बेस्ट लेवल डायरेक्शन देईल. जर तुम्ही अजूनच सबस्क्राईब केलेलं नसेल आपलं चॅनल आज सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल. आणि ही सिरीज मराठीमध्ये मी कंटिन्यू करणार आहे ज्यामध्ये की मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे जे की तुम्हाला करिअरसाठी उपयुक्त होतील. देन थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट.